भाई जगताप यांचे मोठे विधान, आम्ही ठाकरेंसोबत जाणार नाहीत, मबियात खटके। काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भाई जगताप यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे आणि स्पष्ट राजकीय विधान केले आहे। आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत ठाकरे गट जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले आहेत। काँग्रेसमध्ये गटबाजी वाढल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे। या वक्तव्यानं महाविकास आघाडीतील ऐक्याच्या बाबतीत तणावाचे संकेत दिले आहेत, विशेषतः मुंबईसारख्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। काही माध्यमांनी ह्या विधानाला आघाडीत दरार असा अर्थ काढल्याचेही नोंदले आहे। सहकार्यांवरील तात्काळ प्रतिक्रिया, शिवसेनेचे उदाहरणार्थ खासदार संजय राऊत यांसारखे नेते, यावर तात्क्षणिक प्रतिक्रिया आल्या आहेत। काहींनी प्रश्नाला थोडक्यात टाळून किंवा तीव्र प्रतिक्रियांनी उत्तर दिले आहे। माध्यमरित्या ह्या राजकीय चर्चेला जोर आला आहे। काँग्रेसचा स्थानिक निर्णय आणि राष्ट्रीय नेतृत्वातील समन्वय कसे जोपासले जातील हे महत्त्वाचे ठरेल। महानगरपालिकेच्या तिकीट वाटप आणि युती गटजोडीवर हे विधान प्रभाव टाकू शकते। स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे निर्णयात बदल किंवा समायोजन होऊ शकते। हे सर्व पुढील काही दिवसांमध्ये अधिक स्पष्ट होईल। हे विधान महत्त्वाचे आहे कारण महाविकास आघाडी ही अनेक पक्षांची एकत्रित संघटना आहे। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांसारखी घटक त्यात समाविष्ट आहेत। कुठल्याही निवडणुकीत युतीचे स्वरूप आणि तिकीट वाटप हा निर्णायक ठरतो। स्थानिक पातळ्यावर भाजप विरुद्ध एकजूट करणे किती सुकर किंवा कठीण होईल, हे आता प्रश्नस्थ झाले आहे। जर काँग्रेसचा कायदानिर्णय ठराविक नेत्यांच्या विरोधात असेल तर युतीच्या शक्यता कमी होतील। भाई जगताप सारखे स्थानिक व अनुभवी नेते जेव्हा अशा ठाम शब्दांत बोलतात, तेव्हा काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याच्या चर्चांना बळ मिळते। माध्यमांनीही नोंदवले आहे की काही प्रदेशीय नेते राजकीय युतींविषयी स्वतःचे मत मांडत आहेत। हे एका सभ्य पक्षाला धोका देऊ शकतं, कारण युतीचे निर्णय शेवटी केंद्र आणि राज्यानुसारही व्हावे लागतात। यातील सामंजस्य राखणे हे नेत्यांना आव्हान आहे। मुंबई महापालिका सारख्या ठिकाणांवर तिकीट वाटप, सामान्यपणे स्थानिक मुद्दे आणि नेत्यांचे प्रभाव हे निर्णायक असतात। जर काँग्रेस आणि ठाकरे गट वेगळे राहिले तर दोन्ही पक्षांची ताकद कमी होऊन महायुतीकडे फायदाच जाऊ शकतो। दुसरीकडे जर काँग्रेसने अखेर स्टँड सॉफ्ट केला तर तो निर्णय स्थानिक नेत्यांच्या दबावावर अवलंबून असेल। त्यामुळे रणनीतिक पातळीवर ब्रेकेज पॉइंट्स आढळतील, जागांवरून चर्चा केल्या जातील। भाईंच्या विधानाला धरून काही वरिष्ठ नेते आणि प्रदेशस्तरावर निर्णय घेतला तर काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेऊ शकते। याने महाविकास आघाडीला आव्हान उभे राहू शकते। मुंबई काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसकडून अधिकृत विधान किंवा स्पष्टीकरण येईल का? ठाकरे बंधू किंवा शिवसेना, उद्धव कडून बारीकसारीक रणनीतिक बदल दिसतील का? स्थानिक नेत्यांचा दबाव आणि माध्यमातील पुढचे रिपोर्ट हे निर्णयावर प्रभाव टाकतील। राजकारणात अशा वक्तव्यांमुळे अचानक गती येते, पण शेवटी प्रत्यक्ष निर्णय त्या नेत्यांच्या बैठकींमध्ये आणि राष्ट्रीय प्रादेशिक संतुलनात होतात। तुम्हाला हे विश्लेषण कसे वाटले ते कमेंट करा आणि अधिक ताज्या अपडेटसाठी चॅनेल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।